बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंची भूमिका असल्याची संजय राऊतांची माहिती. देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांची प्रतिक्रिया. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले. वेळेत कामं करा नाहीतर बंदी, फडणवीसांचा इशारा. महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईतल्या शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. महायुतीत शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा, सूत्रांची माहिती. विधान परिषदेचं राजकारण वेश्येलाही लाजवणारं. निवडणुकीत आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. नैराश्यातनं वडेट्टीवार कार्यकर्त्यांना वेश्या म्हणाले. त्यांच्याकडून वेश्येचा अपमान. मंत्री संजय शिरसाट यांचा निशाणा. तर काँग्रेसनं टीकाटिप्पणी बंद करावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसला सल्ला. राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार. नीट पेपरफुटीवरनं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. सोनम वांगचूक, अभिजित दिपके मैदानात. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुढच्या शनिवारचा अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. सीजेपीच्या आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका, पण नगरसेवक मात्र विनापगारी. गेल्या 3 महिन्यांपासून नगरसेवकांचं मानधन रोखलं. पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याचा ठपका. लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी. बीडमध्ये एकाच दिवशी एसीबीच्या 2 ठिकाणी धाडी. पोलीस अंमलदाराला 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक. तर दुसऱ्या धाडीत थेट तहसीलदारालाच बेड्या ठोकल्या. 6 लाखांची लाच घेतल्याचा प्रकार. लुधियाना रेल्वे स्थानकावरती मोठी दुर्घटना टळली. दिल्लीहून माता वैष्णोदेवी कटराकडे जाणाऱ्या ट्रेनचं कपलिंग तुटलं. ट्रेनचं S2 कोच अचानक वेगळा झाल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ. सुदैवानं जीवितहानी नाही. 1200 प्रवासी सुरक्षित.